Everyone will mark their presenty. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे. येस. ओके चला. येस, अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आता सुरुवात करूया आपण पाहणार आहोत लेसन नंबर 10, दॅट इज बाजी प्रभू अँड द मेमोरेबल बॅटल ऑफ गोडखिंड. बाजी Teacher's प्रभूंनी sound is great. गोडखिंड कशा प्रकारे लढवली ते आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर मला सांगा, माझा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, teacher. Am I No, audible teacher. clearly to everyone? No. Yes. Why is it breaking? शिवाजी कॉन्क्वर्स पन्हाळा, आदिलशहा गेट्स अँग्री. बघा, शिवरायांनी पन्हाळगड जिंकला, त्यामुळे आता आदिलशहाला शिवरायांचा खूप राग आला होता, तो खूप चिडला होता. While Bijapur was still mourning the death of Afzal Khan and the complete rout of his army, Shivaji captured the Panhala fort from the Bijapur garrison. बघा, आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की प्रतापगडावर भेट ठरली आणि शिवरायांनी अफजल खानाचा वध करून टाकला. येस, आठवतंय ना? वी हॅव सीन दिस. येस. Yes, teacher. आवाज येतोय का माझा सर्वांना? कोणीतरी माईक ऑन करून सांगा. Yes. Yes, teacher. Yes, teacher. ओके, चला. आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की शिवरायांनी Yes, अफजल teacher. खानाचा वध केला. मग अफजल खानाच्या वधामुळे काय झालं, विजापुरात सगळीकडे हाहाकार उडाला होता आणि त्याच्या मागोमाग विजापुरांच्या ताब्यात असणारा पन्हाळगड देखील शिवरायांनी जिंकून टाकला होता. This threw Adil Shah into a fit of wild rage. He could neither eat nor sleep. He dispatched another Sardar Siddhi Johar against Shivaji. Siddhi Johar had a huge army with him. Fazal Khan, who wanted to avenge his father's death, also accompanied him. मग शिवरायांनी अफजल खानाचा वध केला, त्याच्या पूर्ण सेनेची दाणादाण उडवली. या सगळ्यामुळे आणि विजापूरच्या ताब्यात असणारा पन्हाळगड देखील जिंकून घेतला. या सगळ्यामुळे आदिलशहाला भयंकर चीड आली होती. तो अन्न पाणी खात नव्हता, त्याला झोप लागत नव्हती. मग शिवरायांना हरवण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले. या सिद्धी जोहराकडे फार मोठी फौज होती आणि त्याच्यासोबत अजून कोण निघालं? फाजल खान. फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा होता, त्यामुळे स्वतःच्या बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी हा फाजल खान सुद्धा सिद्धी जोहर सोबत निघाला. The siege of Panhalgarh. Siddhi Johar was brave but ruthless. He was a strict disciplinarian. बघा, सिद्धी जोहर हा शूर होता, पण तो खूप क्रूर होता. त्याची शिस्त एकदम कडक होती. He laid siege to the Panhalgarh and confined Shivaji within the fort. त्याने काय केलं? पन्हाळगडाला चारी बाजूने वेढा घातला आणि शिवरायांना गडात अडकवून ठेवलं. The rainy season was approaching and Shivaji thought that once the rains came, Siddhi Johar would lift the siege. आणि आता पावसाळ्याचे दिवस जवळ येत होते. मग शिवरायांना वाटलं की जर पाऊस सुरू झाला तर सिद्धी जोहर काय इथे राहणार नाही. तो गडाचा वेढा उठवून टाकेल आणि तो इथून निघून जाईल. But Siddhi Johar did nothing of that kind.
On the contrary, with the arrival of the monsoon, he further tightened the siege. पण जसं शिवरायांना वाटलं होतं तसं काहीच घडलं नाही. जसा पावसाळा सुरू झाला तसा त्याने स्वतःचा वेढा अधिक कडक केला. Supplies in the fort were running out. Shivaji was in a fix. Since he could not force Siddhi Johar to leave the siege by an open battle, he decided to deceive Siddhi Johar by a clever ruse. गडावरचा जो अन्न पाण्याचा साठा होता तो आता संपत आला होता आणि आता काय करायचं असं शिवरायांना प्रश्न पडला. या एवढ्या मोठ्या फौजेशी खुली लढाई करणं सोपं नव्हतं. ते शक्तीचं काम नव्हतं. तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचं शिवरायांनी ठरवलं. He sent a message to Siddhi Johar to the effect that he would surrender the fort. Siddhi was happy. मग शिवरायांनी काय केलं, आम्ही हा किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप सिद्धी जोहरला पाठवला. तो निरोप बघून सिद्धी जोहर खुश झाला. Siddhi's troops were already tired of the long siege. They were very pleased to hear that Shivaji agreed to surrender. मग सिद्धी जोहरचे जे सैन्य होतं ते या वेढ्याला खूप कंटाळलं होतं. एवढे दिवस गडाला वेढा घालून बसल्यामुळे सैनिक खूप कंटाळले होते. मग शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना खूप बरं वाटलं आणि ते रिलॅक्स द वॉच अँड इंडल्ज इन द फूड, ड्रिंक अँड म्युझिक. आणि त्यांनी काय केलं, ही बातमी ऐकून ते खूप खुश झाले. त्यांना खूप आनंद झाला. खाणे पिणे गाणे बजावणे यात ते दंग होऊन गेले. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड? टीचर. सांगा. ओके. आता आपण शिवराय गडातून बाहेर कसे निघाले, त्या वेढ्यातून कसे बाहेर निघाले ते आपण पाहणार आहोत. चला. शिवाजी escapes from the siege. A plan was hit upon to escape from the siege. Two palanquins were kept ready. One was meant for Shivaji, in which he would proceed using a difficult route. The other would be occupied by another person disguised as शिवाजी. बघा आता काय केलं, शिवरायांना त्या वेढ्यातून बाहेर निघायचं होतं. मग तिथून निसटण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी 2 पालख्या बोलावल्या. एकातून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार होते आणि दुसऱ्या पालखीतून शिवरायांचा वेश धारण केलेला एक मावळा राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार होता. बघा. The other would be occupied by another person disguised as Shivaji. This palanquin was to leave by the Rajdindi. This other palanquin would be easily spotted by the enemy forces and it would be captured by them. ही जी दुसरी पालखी होती ती शत्रूच्या सैन्याला सहज दिसणार होती आणि ती पकडली सुद्धा जाणार होती. While the enemy celebrated the capture of Shivaji, the real Shivaji would escape by the difficult route. आणि शत्रू शिवाजी राजा आहेत असं पकडून शत्रू जेव्हा जल्लोष करणार होता तेवढ्यात शिवराय अवघड वाटेने दुसरीकडून निघून जाणार होते. दिस वॉज अ प्लॅन. ही सगळ्या प्रकारची योजना केलेली होती. फॉर दिस अ ब्रेव्ह यूथ अंडरटूक हिज टास्क. ही रिझेंबल्ड शिवाजी इन लुक्स. हिज नेम वॉज शिवा काशीद. He was a hairdresser in Shivaji's service. He was courageous and brave. बघा. मग दुसऱ्या पालखीत बसण्यासाठी शिवरायांसारखी व्यक्ती कोण होती, तर तो होता एक बहादूर तरुण. तो दिसायला शिवरायांप्रमाणे होता. त्याचं नाव होतं शिवा काशीद. शिवरायांच्या सेवेत तो केशभूषा करणारा होता आणि तो मोठा धाडसी आणि चतुर सुद्धा होता. As planned, the palanquin carrying Shiva Kashid came out of Rajdindi. It was a dark night and it was raining heavily. मग ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली आणि ती रात्रीची वेळ होती. Still, some enemy soldiers were keeping watch. आणि तरी सुद्धा शत्रूचे काही सैनिक तिथे पहारा देत होते. They captured the palanquin. They thought that they had caught Shivaji himself and took the palanquin to Siddhi's camp.
आता त्यांनी ती शिवाकाशीची पालखी पकडली. शिवाकाशीत हा शिवरायांसारखाच दिसत होता, त्यामुळे शत्रू सैन्याला वाटलं की त्यांनी शिवाजीराजांनाच पकडलंय आणि ती पालखी घेऊन ते सिद्धी जोहरच्या छावणीत गेले. Jubilitations began in the camp. In the meanwhile, Shivaji escaped from the fort by the difficult route. He was accompanied by Baji Prabhu Deshpande and some selected soldiers. मग इकडे शिवराय सिद्धी जोहरच्या छावणीत त्यांना शिवाकाशीला नेण्यात आलं. सैन्याला वाटलं की हे शिवरायच आहेत, आपण शिवरायांना पकडलं असं त्यांना वाटू लागलं. मग सिद्धी जोहरच्या छावणीत मोठा जल्लोष सुरू झाला आणि या दरम्यान दुसरी जी अवघड वाट होती त्या वाटेने शिवराय गडाबाहेर गेले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि काही निवडक सैन्यसुद्धा होते. The Bandal Deshmukh army accompanied them. After some time, the plot of Shiva Kashid was exposed. The furious Siddhi killed him then and there. Shiva Kashid sacrificed his own life in the cause of Shivaji and Swaraj. Thus he became immortal. मग नंतर काय झालं, बाजीप्रभू देशपांडे आणि सैनिकांसोबत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने निघण्यासाठी सज्ज झाले. सोबत बांदल देशमुख यांची फौज देखील होती. इकडे दुसरीकडे थोड्या वेळाने शिवाकाशीद ते शिवराय नसून शिवाकाशीद आहे हे जेव्हा सिद्धी जोहरने ओळखले तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्याने शिवाकाशीदाला तत्काळ ठार मारून टाकलं. शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी शिवाकाशीदने आत्मबलिदान केले आणि तो अमर झाला. When the Siddhi learned that Shivaji had given him the slip, he was livid with rage. Immediately he dispatched his Sardar Siddhi Mausad, accompanied by a big army, in a hot pursuit of Shivaji. At daybreak, the pursuing horsemen caught up with Shivaji at the Pandarpani stream. Shivaji was now in real trouble. With the greatest difficulty, he and his men crossed the Ghodkhand. बघा, मग त्यानंतर काय झालं, शिवराय आपल्याला मूर्ख बनवून पळून गेल्याचे, निसटून गेल्याचे सिद्धी जोहरला लक्षात आलं. सिद्धी जोहर आता खूप चवताळला होता. त्याने तातडीने त्याचा सरदार सिद्धी मसूद याला फौज घेऊन शिवरायांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले. पाठलाग चालू झाला आणि दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी या ओढ्यावर जाऊन गाठले. आता शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली. बाजीप्रभू द ब्रेव. आता बाजीप्रभूचा बाणेदारपणा आपण पाहणार आहोत. The angry troops of Siddhi were fast galloping towards the Ghodkhand pass. Shivaji saw that it was impossible to reach Vishalgarh before the enemy overtook them. सिद्धी जोहरचं सैनिक चवताळलेलं होतं आणि ते जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण आहे. He said to Baji Prabhu, Baji, this is a very critical situation. The road ahead is steep and the enemy is right on our heels. It is now impossible to reach Vishalgarh. So let us turn back and face the enemy. आता शिवरायांनी बाजीप्रभूंना काय सांगितलं की बाजी, ही वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट ही चढणीची आहे आणि शत्रू तर आपल्या पाठीवरच आहे. आता विशाळगड हाती काही लागत नाही. चला आपण उलटून शत्रूला तोंड देऊया. बाजीप्रभू अंडरस्टूड द ग्रेट एजिटेशन गोइंग ऑन इन शिवाजीज माइंड. द एनिमी वॉज फास्ट अप्रोचिंग द पास. द लाईफ ऑफ शिवाजी अँड देअरफॉर स्वराज वॉज इन डेंजर. ही सेड, Maharaj, you must proceed to Vishalgarh. Take a handful of soldiers with you. I shall defend this pass and will not let the enemy cross it. I shall lay down my life in defense of this pass if need be. If I die, there will be many other Bajis to take my place, but no one can replace you. Our Swaraj needs you. बघा, मग त्यानंतर काय झालं, शिवरायांच्या मनात काय घालमेल चालू आहे हे बाजीप्रभूंनी ओळखलं आणि खिंडीच्या रोखाने शत्रू येत होता हे सुद्धा बाजीप्रभूंनी ओळखलं. यामुळे शिवरायांचा जीव धोक्यात होता आणि परिणामी सारं स्वराज्य धोक्यात होतं. बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला.
आणि जे सैनिक राहतील त्याच्यासोबत आम्ही ही खिंड लढवतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढून देणार नाही. एक बाजी प्रभू गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. स्वराज्याला दुसरे शिवाजी महाराज मिळणार नाही. The enemy will attack in large number. We cannot hold out against them with our limited force. Please do not wait. Go ahead. We shall stop the enemy at the entrance to the pass. We shall not let him advance till we know that you have reached Vishalgarh safely. Baji Prabhu's brave words and his sense of loyalty brought tears to Shivaji's eyes. He was most unwilling to sacrifice the gem of man for his personal safety, but he had no time to think of these things. He wanted to achieve his ideal of Swaraj. He fondly embraced Baji and said, "We shall move ahead towards Vishalgarh. As soon as we gain the fort, guns will be fired. That will be signal of our safe arrival. As soon as you hear the gunfire, abandon the pass and follow us to the fort." मग बघा पुढे काय झालं. बाजीप्रभूंनी सांगितलं की महाराज, शत्रूची संख्या अफाट आहे आणि आपण थोडेच आहोत. आपला शत्रूसमोर निभाव लागणार नाही. तुम्ही इथे न थांबता पुढे गडाकडे निघून जा. आम्ही ही खिंड लढवतो. गनिमाला आम्ही इथेच धरून ठेवू. तुम्ही गडावर पोचेपर्यंत आम्ही शत्रूला अडवून ठेवू. तुम्ही बिनधास्त जा. आणि बाजीप्रभूची ही स्वामी भक्ती पाहून शिवरायांना गहिवरल्यासारखं झालं. बाजीसारखा मोहरा आपण घालवणे त्यांच्या जीवावर आलं होतं, पण स्वराज्याचे ध्येय त्यांना पूर्ण करायचे होते. त्यांनी मन आवडले. बाजीप्रभूंना प्रेमाने भेट दिली आणि म्हणाले, आम्ही गडावर जातो आणि तिथे पोचल्यावर बरोबरच तोफांचे आवाज होतील. तुम्ही ताबडतोब खिंड सोडा आणि गडाकडे निघून या. अंडरस्टूड टिल हिअर? समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? टेल मी, समजलं का सगळ्यांना? ओके. माझा आवाज क्लिअर येतोय? ओके, चला. Baji's defense of the Ghodkhind Pass. So Shivaji left for... सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का? Yes. भाविका, तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, कारण मगाशी ममताला सुद्धा आवाज जात नव्हता. एकदा लेफ्ट होऊन जॉईन हो परत. एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. आवाज येत नसेल तर लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. आय हॅव माय फुल नेटवर्क. कुशल, स्पर्श, वेदांग, सगळ्यांना आवाज येतोय का माझा? Yes, teacher. Okay, चला, we will proceed. See. So, Shivaji left for Vishalgarh, leaving Baji Prabhu to defend the pass. आता बाजी प्रभूंना खिंडीत ठेवून शिवराय विशालगडाकडे निघाले. Baji made a low bow to the descending figure of Shivaji and then prepared himself for a battle. शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला बाजीने वाकून मुजरा केला आणि त्याने आपली शमशेर हातात घेऊन तो लढाईला सज्ज झाला. He took a sword in his hand and stood at the entrance of the pass. त्याने आपली तलवार हातात घेतली आणि खिंडीच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. He divided his company of soldiers into small groups and posted them at suitable points. The Mawlas took their positions and collected huge boulders and stones to be used as weapons. मग त्याने मावळ्यांनी काय बाजीप्रभूने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी स्वतःजवळ दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी उभे राहिले आणि त्याचा वापर ते हत्यारं म्हणून करणार होते. The Mawlas across the pass were now a strong barrier in the path of the enemy. By this time the enemy had reached the mouth of the pass and one could hear their war cries. आता जे खिंडीच्या तोंडावर मावळे होते त्यांची पोलादी फळी तयार झाली होती आणि शत्रूच्या युद्धगर्जना देखील ऐकू येत होत्या.
ही आहे घोडखिंड बघा. बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना समजावताना. Baji addressed his troops and said, "My brave soldiers and comrades, be prepared. You may die fighting, but do not desert your post. Do not allow the enemy to conquer the pass, no matter what price has to be paid." So Baji Prabhu and his Mawla stood at the mouth of the pass, firm and fearless, awaiting the enemy. The pass was difficult to cross, there being only a narrow and a zigzag passage across it. बघा. आता शत्रू खिंडीकडे आला होता. शत्रूच्या युद्धगर्जना देखील ऐकायला येत होत्या. मग बाजीप्रभूंनी मावळ्यांना सांगितलं की बहादूर मावळ्यांनो, आता तुम्ही हुशार राहा. स्वतःचा जीव गेला तरी जागा सोडू नका. शत्रूला खिंड चढू देऊ नका. मग बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे राहिले. खिंडीतील वाट एकदम बिकट आणि नागमोडी होती. एका वेळी 3-4 माणसेच कशीबशी वर चढू शकत होती. At the other end, Shivaji was speeding towards Vishalgarh. The fort was still some distance away, and it would take Shivaji at least 2 hours to reach it. If Baji Prabhu could hold out for those 2 hours, Shivaji would be safe. आणि दुसरीकडे शिवराय विशालगडाकडे धावत होते. विशालगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोचण्यासाठी शिवरायांना 2 तास लागणार होते आणि तेवढा वेळ बाजीप्रभूंनी खिंड अडवून ठेवली तरच शिवराय सुखरूपपणे गडावर पोहोचणार होते. द बॅटल ऑफ घोडखिंड. खिंडीतील झुंज कशी सुरू झाली पहा. बाय नाव द एनिमी वॉज ॲट द माउथ ऑफ द पास where a fierce battle was in progress. The Mawras, who were adept at the use of the sling, harassed the enemy with showers of stones and boulders from the hilltop and killed many of them. आता खिंडीत शर्थीची झुंज सुरू झाली. शत्रू जसा खिंड चढू लागला तसा मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला आणि या दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे खूप पटाईत होते. त्याने हे दगडधोंडे मारायला सुरुवात केली आणि कित्येक गनिमांना मारून टाकले. The first batch of the attacking troops withdrew in confusion. Another batch took their place. Baji Prabhu urged his troops into attack. The Maratha war cry, "Har Har Mahadev," echoed through the hills, and the brave Mawras cut down the enemy troops in the fierce and desperate attack. Through the din of battle, they heard their captain shouting encouragement to them. "Bravo, my lads, go ahead. Attack and destroy the enemy." The second batch of the enemy troops was also defeated. आता मावळ्यांनी दगडाद्वारे खूप गनिमांना टिपला, त्यांची डोकी फोडून टाकली आणि पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडले, "हाणा, मारा." मावळ्यांना स्फुरण चढले. "हर हर महादेव" अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा त्यांनी दगडांचा वर्षाव चालू केला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी ओरडला, "शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास तुमची." अशा प्रकारे दुसऱ्या तुकडीचा देखील निकाल लागला. शिवाजी वॉज बाय नाव ऑलमोस्ट ॲट द फूट ऑफ विशालगड. Vishalgarh was also besieged by the enemy. Shivaji fought through the ranks of the besieging group and was on the last lap of his ride to safety. दुसरीकडे शिवराय विशालगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता आणि विशालगडाच्या पायथ्याशी देखील शत्रू होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूवर हल्ला चढवला आणि शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे गेले. मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे ते धाव घेत होते. बाजी द ब्रेव. In the meantime, the battle at the pass continued unabated. Enraged at the defeat of his first 2 attacks, Siddhi Masood organized and dispatched a third batch of troops against Baji Prabhu and his brave men. They surrounded Baji Prabhu, who fought with great courage. Though wounded and attacked from all sides, with his body covered with blood, Baji would not withdraw from the pass but continued the fight. बघा, घोडखिंडीत जी झुंज होती ती चालूच होती. सिद्धी मसूद चिडला होता. त्याची 3री तुकडी आता खिंड चढू लागली होती. मराठ्याने स्वतःच्या शौर्याची शर्थ करून टाकली होती.
बाजी प्रभूंवर हल्ला चढवला गेला. बाजीला घेरलं गेलं. बाजी त्वेषाने लढत होते. त्याने पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार करण्यात आले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून जणू रक्ताच्या धाराच वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला होता, पण तो काही मागे हटला नाही. At the same time, he urged his Mavras to attack the enemy. Disheartened by the fearful attack, the enemy again withdrew. But Baji was fatally wounded. He was hanging on to life just to hear the sound of gunfire from विशालगड. बघा, आता मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला, पण बाजी प्रभू पूर्णपणे घायाळ झाले होते. तरीही ते मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यासच सांगत होते. त्यांचे सारे लक्ष कधी एकदा शिवराय गडावर पोचतात आणि आपल्याला तोफांचा आवाज येतो याकडेच होते. घोडखिंड बिकम्स पावनखिंड. घोडखिंड्याची पावनखिंड झाली बघा. And then the sound of gun fire was heard from Vishalgarh. Maharaj has reached Vishalgarh. I have done my duty. Now I can die in peace. So saying, Baji breathed his last on this historic battlefield. When Shivaji heard this news on Vishalgarh, he was greatly grieved. He explained, Baji Prabhu Deshpande laid down his life on the battlefield in the cause of Swaraj. The Vandals gave a great battle. It was because of brave patriots like Baji Prabhu that Swaraj was won. Their blood made the Ghodkhinda a place holy in Swaraj. Ghodkhinda became immortal in history as Pawankhinda. We pay our repeated homage to the brave Baji Prabhu and his brave men. एवढ्यात लढता लढता बाजी प्रभूंनी तोफेचा आवाज ऐकला. तोफेचा आवाज ऐकल्या बाजी प्रभू सुखाने जमिनीवर पडले. आता महाराज गडावर पोचले. मी माझी चाकरी पूर्णपणे बजावली. आता मी सुखाने मरतो, असं म्हणून त्या स्वामी भक्त बाजी प्रभूने स्वतःचा प्राण सोडून दिला. आणि ही बातमी जेव्हा विशाळगडावर महाराजांना समजली, तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. ते म्हणाले, बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली आणि बाजी प्रभू सारखे देशभक्त होते, म्हणूनच स्वराज्याचं पाऊल पुढे पडलं. या स्वामीनिष्ठाच्या रक्ताने घोडखिंड आता पावन झाली होती, म्हणून या घोडखिंडीला पावनखिंड असं नाव देण्यात आलं. आणि इतिहासात आता ही खिंड पावनखिंड म्हणूनच ओळखली जाते. Here we have completed our lesson. Have you understood it? Yes, आपला लेसन कंप्लीट झालाय. समजलाय का? चला, क्वेश्चन आन्सर. Yes, teacher. Okay, चला, some question answers now. Fill in the blank. सिद्धी जोहर led a siege to dash dash. सिद्धी जोहरने टिंबटिंब गडाला चौफेर वेढा घातला. Yes, कनिष्क. Panalgarh. पन्हाळगड. Very good. Baji Prabhu's sense of dash dash brought tears to Shivaji's eyes. बाजी प्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले. Yes. Who will tell? काय म्हणायचं बोला. येस, कोण सांगणार?
बाजीप्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले. स्वामी भक्ती. ओके. थर्ड इज घोडखिंड became immortal in history as डॅश डॅश. घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाली. येस कनिष. नाही. येस कनिष. पावनखिंड. पावनखिंड. ओके. Write the answer in one sentence. What message was sent to सिद्धी जोहर by शिवाजी in order to escape from the siege? शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? येस. स्पर्श माईक ऑन कर. ओके. ही सेंट. रीड फ्रॉम ही सेंट. Yes, who will read? Who will read the answer? I am showing the answer. Who will read? Vedang? Yes. Read. Read from he. He sent. He sent a message to Siddhi Jawahar to the effect that he would shortly surrender the fort. Siddhi was Yes. happy. Stop. कोणता मेसेज पाठवला? दॅट ही वूड सरेंडर दी शॉर्टली सरेंडर दी फोर्ट. आम्ही लवकरच किल्ला तुमच्या ताब्यात करू असा मेसेज पाठवला. ओके. येस. त्यानंतर सेकंड आहे वाय डिड सिद्धी जोहर बिकम लिव्हिड विथ रेज? सिद्धी जोहर का चवताळला? बिकॉज इन द palanquin छत्रपती शिवाजी महाराज एस्केप फ्रॉम दी फोर्ट. कारण शिवरायांनी त्याच्या हातावर तुरी देऊन ते गडावरून निसटले होते. ओके. What did Shivaji say to Baji Prabhu while leaving for विशाळगड फोर्ट? विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजी प्रभूला काय म्हणाले? येस. येस वेदा. मी विशाळगडाकडे पोचल्यावर तोफेचा आवाज करेन. येस. I will blow the gunfire when I reach to the fort. Now answer the following in 2 or 3 sentences. Which plan was hit upon the Shivaji's escape from the siege? पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? सांगा. त्यांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवाकाशीत. येस स्वराज. आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवाकाशीत याला एका पालखीत बसवून पाठवले व त्यांनी ते एका पालखीत दुसऱ्या वाटेने निघाले. येस. व्हेरी गुड. What preparations did Baji Prabhu make to halt the enemy in the घोडखिंड पास? शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजी प्रभूने कोणती योजना केली?
त्याने काय केलं, मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा नेमून दिल्या. येस कार्तिक. त्याने तो वीर आणि त्याने तो बाजी प्रवर. नो, कोणती युक्ती केली असं विचारलंय मी. त्याने काय केलं, आपल्या हातात शमशेर घेतली आणि खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला, मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या आणि त्यांना जागा नेमून दिल्या आणि मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि आपापल्या जागी तयार होऊन ते उभे राहिले. अशा प्रकारे त्यांनी शत्रूवर मारा केला. गिव्ह रिझन. आदिलशहा वॉज थ्रोन इन टू अ फिट ऑफ वाईल्ड रेंज. सांगा, कारणे द्या. गिव्ह रिझन, कारणे द्या. आदिलशहा भयंकर चिडला होता. बिकॉज शिवाजी महाराज has killed Afzal Khan and conquered the fort of पन्हाळगड also. ओके, शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता आणि त्यांनी विजापूरच्या ताब्यात असणारा पन्हाळगड देखील जिंकून घेतला होता. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट टू गिव्ह रिझन आहेत आणि क्वेश्चन नंबर 5 तुम्ही फाइंड आउट करायचं आहे आणि लिहायचं आहे. 4th स्टँडर्ड, समजलाय? यस. 4th स्टँडर्ड. नेक्स्ट जे यस क्वेश्चन टीचर. आहेत, आता एवढी उत्तरं मी तुम्हाला सांगितली, 3rd स्टँडर्डने उत्तरं सांगितली आणि तुम्ही नाही सांगितली. समजलंय ना लेसन सगळ्यांना? सगळी उत्तरं, प्रश्न उत्तरं नीट शोधा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आणि यस टीचर. जे बाकी राहिलेले आहेत, क्वेश्चन नंबर 4 मधला 2 आणि 5 मधले 3 ते शोधा आणि लिहा. ओके, सगळ्यांना लेसन समजलं का सांगा मला परत एकदा. हॅव यू अंडरस्टूड यस इट व्हेरी टीचर. क्लिअरली? ओके. यस टीचर. ओके, मग लिहू शकाल क्वेश्चन आन्सर्स नोटबुकमध्ये? 3rd स्टँडर्ड नाही, फक्त 4th स्टँडर्डने लिहायचं आहे. कॅन यू राईट इन युअर नोटबुक? येस, सांगा लवकर. कॅन यू राईट? सगळे लिहितील का? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, एखादा आन्सर नाही आलं तर आय एम गोइंग टू हेल्प यू. ओके, लिहिण्याचा प्रयत्न करा. आन्सर्स मी आता सांगितले आहेत ते शोधा, लिहा. नाही आले तर आय एम गोइंग टू हेल्प यू. ओके. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हियर. यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय. बाय मॅम. थँक यू मॅम. बाय बाय. वेलकम.